मिशन भाग 2. तू इतकीही अडाणी असेल असं वाटलं नव्हतं, पण तरी सांगतो, ऐक. ती सर्व प्रॉपर्टी त्यांनी माझ्या मॉमवर, म्हणजेच जी हयातच नाही अशा व्यक्तीवर केली आहे. अट टाकली आहे आमच्या या पूज्य वडिलांनी की ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी माझ्या मॉमवर केली आहे, जी हयातच नाही. आणि वर अट टाकली आहे या करोडांच्या प्रॉपर्टीची वारसदार फक्त तीच होईल, नाहीतर सरकार. तो तिरस्कारयुक्त आपल्या डॅडकडे पाहत बोलला. न्यू, आवरलं का? नियतीची आजी नियतीला कधीपासूनची हाक मारत होती. पण नियती आहे तरी कुठं? हो ग, आले आजी, म्हणत पटकन आपला लॅपटॉप बंद करत ती व्यवस्थित आपल्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवून लॉक करते आणि खाली निघून येते. आज तिने मस्त गुलाबी रंगाची काठापदराची साडी, त्यावर मॅचिंग असं ब्लाऊज, गळ्यात लॉकेट, कपाळावर अर्धकोर चंद्राची टिकली, कानातले मोठे झुमके, एकंदरीतच मराठी लुकवाला तिने पेहराव केला होता. ती जशी जिन्यावरून खाली उतरून यायला लागली तसं तिचे बाबा उठून उभे राहिले, तर तोंडाचा आ करून तिची स्वप्ना बहीण पाहत होती, तर आजीही विस्मयाचकित झाली होती. पण आनंदही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दृष्ट न लागो माझ्या पोरीला, आजी म्हणते आणि आपल्या हाताने तिची दृष्ट काढून कडाकडा बोटेही मोडते. हे, तुम्ही सर्व असं का पाहत आहात? चांगली दिसत नाही का मी? ती एक तिरपा कटाक्ष आपल्या बाबाकडे टाकून ती आजी व स्वप्नाला म्हणते. अगं, खूप भारी दिसतेस दियास तू, एकदम रॅपचिकच बघ, स्वप्ना हसून म्हणते. तशी आजी पाठीत तिच्या धपाटा घालते. अगं, काय हे शब्द तुमचे, म्हणतच. हो ना स्वप्ना, हा कुठून शब्द ऐकलास तू? नियती तिला थोडंसं रागातच विचारते. स्वप्ना ही लहानपणी तशी हुशार होती, पण तिच्या वयाच्या 5व्या वर्षी तिने असं काही पाहिलं होतं की तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्या एका घटनेनंतर तिच्यावर खोल मानसिक परिणाम झाले आणि तिचं बालपण तिथेच थांबलं. असं काय घडलं हे पुढे पुढे कळेलच, कारण हे खुद्द नियतीलाही स्वतःला माहीत नव्हतं. ती तेव्हा स्वतः 11-12 वर्षांची होती. अजूनही तिला नियती विचारत होती की तू असं काय पाहिलं आहे ज्यामुळे अशी तुझी कंडिशन झाली. या प्रश्नाचं उत्तर ती काही आपल्या दीला सांगू शकली नाही. वडील कर्णिक, आजी आणि आपली दी एवढ्या छोट्याशा जगात ती वाढत होती. अगं दी, ते यूट्यूबवरून, स्वप्नाने अजिबात वेळ न घडवता आणि खोटं न बोलता उत्तर दिलं. काही झालं तरी दीशी कधी खोटं बोलायचं नाही हे तिने मनात ठरवूनच ठेवलं होतं. असं का? मग आता ते पण बंद करून टाकलं पाहिजे, आजी बोलते. तशी स्वप्न आपल्या दीकडे केविलवाणा चेहरा करून बघते. नाही हो, असं काही होणार नाही, नियती आपल्या छोट्या बहिणीच्या डोळ्यातून आलेलं पाणी पुसत म्हणते. तशी स्वप्न आपल्या आजीला हळूच ठेंगा दाखवते. अगं आजी, नुसतं यूट्यूब कशाला बंद करायचं? मी तर म्हणते मोबाईलच काढून घेऊ. नियतीने पाहिलं होतं तिला आजीला ठेंगा दाखवताना, त्यामुळे ती आजीला डोळा मारून बोलते आणि तिने तसं बोलता आजी आपला साडीचा पदर तोंडाला लावून हसायला लागतात. दिस इज नॉट फेअर यार, ती आता परत आपला सूर लावून म्हणते आणि आजीकडे मारक्या माशीप्रमाणे पाहायला लागते. बरं ठमे, नाही काढत, पण आता मी पुढच्या 6 महिन्यांसाठी आउट ऑफ स्टेशनला जाणार आहे, तर आजीला त्रास देऊ नकोस. आणि हो, मिस्टर कर्णिकपासून लांबच राहा. ती समोरच बसून नाश्ता करत असलेल्या आपल्या वडिलांना रागात पाहत म्हणते. न्यू बेटा, किती वेळा सांगितलं आहे तुला की ते तुझे वडील आहेत, आजी तिला समजावत बोलते. आणि हेच माझं दुर्दैव, माझ्यासमोर माझ्याच आईला मारून टाकणारे, माझ्या आईचे मारकरी डॉक्टर कर्णिक माझे वडील आहेत. यापेक्षा माझं दुर्भाग्य काय असेल? तिच्या स्वरामध्ये आपल्या आईसाठी माया, प्रेम, तर दुसरीकडे मिस्टर कर्णिक यांच्यासाठी प्रचंड राग दिसून येत होता. अगं, हे कुठे सिद्ध झाले आहे, आजी तिला समजावत बोलत होत्या आणि आपली स्वप्ना मात्र शांत बसून या तिघांकडे पाहत होती. बरं, ते सर्व मरू दे आता, कारण हे तोपर्यंत युद्ध असंच चालू राहणार जोपर्यंत तुझ्या त्या आईचा खुनी कोण आहे हे समजणार नाही. हे पोलीससुद्धा हातावर हात धरून बसले आहेत गेली 10 वर्ष.
ही नुसती केस पेंडिंग आहेत. आजी आता हताश होऊन बोलतात, पण त्यांचं लक्ष मिस्टर कर्णिककडे जातं. जे नजरेनंच शांत हो म्हणून सांगत होते. बरं आजी ऐक, आजपासून मी पुढचे 6 महिने जात आहे. पण याचा अर्थ असा नाही की माझं स्वप्नाकडे लक्ष नाही. घरात CCTV कॅमेरा आहेत ज्यावर माझं लक्ष असणार आहे. त्यामुळे तिच्या केसाला जरी धक्का बसला तरी मी पुढच्या 3ऱ्या मिनिटाला इथे असणार आहे. सो काळजी घे. तिचं आपलं लेकी बोले सुने लागे चालू होतं. आजीला सांगत असताना संपूर्ण लक्ष तिचं आपल्या वडिलांवर होतं. हो ग बाई, आहे माहीत मला. त्याही आता वैतागत म्हणतात. कारण हे तसं रोजचंच शीतयुद्ध होतं. बाप लेकी आणि झालेला एक गैरसमज गेली कित्येक वर्ष या नात्याला धूळ खात चिटकून बसला होता. मग तसं सर्वजण परत आपल्या नाश्त्यावर लक्ष केंद्रित करतात आणि नियती सर्वांना सी ऑफ करते. पण जातानाही स्वप्नाला काळजी घे म्हणून जाऊन सांगते. नियती ही स्वप्नाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत होती. आईनंतर मोठी ताईच आपल्या धाकट्या भावंडांची आई असते ही शिकवण जी होती. मिस कर्णिक, ही यायची वेळ झाली का तुमची? इंद्रनील समोरून आलेल्या नियतीला आपल्या हातातल्या घड्याळात पाहत बोलतो. मिस्टर देशमुख, 2च मिनिटं उशीर झाला आहे. उगाच आरडाओरडा करू नका. तीही आपल्या घड्याळात पाहत तोऱ्यात बोलतो. मिस्टर देशमुख, तोच कोर्टामधला एक पिऊन येऊन ओरडतो तसा हा तिला राग दाखवत आत जातो. इंद्रनीलचे वडील जे ऑलरेडी चेअरवर बसून होते ते तसेच निपचित पडले होते अजूनही, आणि ते तिथेच खुर्चीवर बसून होते वकिलांसमोर. संदेश देशमुख आणि नियती कर्णिक, समोर या. न्यायाधीश साहेब इंद्रनील आणि नियतीकडे पाहत बोलतात तसं तो त्याच्या वडिलांची खुर्ची पुढे घ्यायला लागतो. मिस्टर देशमुख, त्यांना तसंच तिथे राहू द्या. तशी सिग्नेचर तुमची लागणार आहे. ते न्यायाधीश तो एवढं कष्ट घेतोय हे पाहून बोलतात. पण वकील साहेब, लग्न तर ह्यांचं आहे, मग मी का साईन करू? तो बोलतो आणि तिथे उपस्थित असलेले सर्वच यांच्याकडे पाहायला लागतात. संदेश देशमुख तुम्हीच ना? वकील साहेब आता परत एकदा त्याला विचारतात. नाही वकील साहेब, मी त्यांचा मुलगा संदेश सरांचा. आणि ते आहेत ज्यांचं लग्न या मॅडम मिस कर्णिकबरोबर आहे. तो तिच्याकडे हात दाखवून म्हणतो. अजब आहे, वकील सर म्हणतात. पैशासाठी माणूस इतका खाली गेला आहे की त्याला काहीच कळेना की आयुष्यात तो काय करत आहे. ते हैराण होत तुच्छतेने नियतीकडे पाहत सर, सगळ्या गोष्टी पैशासाठीच होतात असं नाही. काही गोष्टी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कराव्या लागतात, ज्या आपल्या मर्जीबाहेर असतात. इंद्रनील बोलतो. त्याला प्रचंड राग आला होता वकीलच्या बोलण्याचा, पण परिस्थितीच अशी होती की मनातल्या मनात तो फक्त कुडू शकत होता. बरं, या रजिस्टरवर साईन करा आणि त्यांची पण घ्या. वकील साहेब त्या 50शीला झोपलेल्या दाढी मिशा वाढलेल्या माणसाकडे पाहत ते बोलतात. पण ते अशा अवस्थेत आहेत तर करू शकतील का साईन? वकील साहेब खरी ती अडचण बोलून दाखवतात. अंगठा? तसं पटकन इंद्रनील म्हणतो. अंगठा चालतो ना? तो हसून बोलतो. नाहीतरी हे लग्न कुठे 6 महिन्यांच्या वर टिकणार आहे. मनात तो बोलतो आणि वकील साहेबांकडून ती निळी शाई आपल्या वडिलांच्या अंगठ्याला लावून स्वतःच त्यांचा तो अंगठा रजिस्टरवर ठेवून दाबतो आणि तिला साईन करायला सांगतो. बस अजून काही दिवस, मग खलास. इकडे ऑफिसमध्ये वर्माच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजते. ते पाहतात तर कर्नल देवचा मेसेज होता. तो मेसेज वाचून गालात हसतात, कारण आता खेळ सुरू होतोय. कर्नल देवचा खेळ क्रमशः. कोण आहे हा कर्नल देव आणि काय आहे हा राज? नियती का लग्न करत आहे? कसली तिची मजबुरी आहे? जाणून घेणार आहोत हळूहळू पुढच्या भागात. तोपर्यंत बस पेशन्स ठेवा. सर्व राज ओपन होतील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.